नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण रुई शिवरामध्ये शेतीच्या भागामध्ये आलो, म्हणजे रानच्या वस्तीला आलेलो आहे. तर भाऊ, काय नाव तुमचं? बोडके. तुम्ही फोन केला ना? हां, तर यांनी फोन केला. या परिसरात आपण कायम रेस्क्यू येत असतो, पण रात्रीच्या वेळेसच जास्त प्रमाणात आपले रेस्क्यू झालेले आहे. तर भाऊनी इथं साप बघितलेला आहे घरच्यांनी सर्वांनी. तर इथं दगडाच्या गांजामध्ये जाताना बघितलेला या. तर दगडाच्या गांजामध्ये बघू, कारण साप लपण्यासाठी जास्त जिथं अडचणीची जागा असते तिथं जात असतो. तर बघू कोणता साप आढळतो. आपण त्या सापाला व्यवस्थित पकडू, यांची पण भयभीती दूर करू आणि त्या सापाला निसर्गाच्या स्वाधीनात सोडून देऊ आपण. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता कशा प्रकारे आपण रेस्क्यू करतो. भरपूर दगड आहे आपल्याला. JCB असतं तर एका झटक्यात काम झालं असतं. हां हां हा, मग आता ट्रॅक्टरवर दगड असं नाही काही. हां, मग तो खाली तळाला जाऊन बसेल तो पण. हे ना दगडाचे आणि कंपन झाला का तो ॲटोमॅटिक खाली खाली दुसरी जिथं सापड भेटेल तिकडे घुसत असेल तो. दगड उचलल्यानंतर इथं बिग साईज इंडियन रॅट स्नेक दिसते. मराठीत धामण जातीला साप आहे. आपल्याला भरपूर मेहनत करावं लागणार आहे. मध्ये बघू शकतात कोपऱ्यामध्ये साधारणतः अर्धा टेलरच्या आसपास सगळेच उचलावं लागते दगड. तर आपण त्याला व्यवस्थित पकडू. थांबा आता, वरले काढावं लागणार आपल्याला, वरले. तर आपल्याला एवढे दगड उचलावं लागणार आहे. अजून लय दगड आहे खरे. तो आता वाखा गंज हे करावं लागेल बहुतेक माझ्या. त्यांनी जरी कन्फर्म केलं, मला पण कन्फर्म करायचं धामीने का. हा, ते काही सोपं नाही. एकदा याच्या घरात निघला, आम्ही ड्युटीवरून आलो रात्री 2चा का काहीतरी टायमिंग होता. घरात कापूस होता. हा, त्याच्यामुळे आपण नाही डेअरिंग करत ते. कापूस होता. दिसेना आता तो काहीच. दगड भरपूर तू पुढं पुढं घुसला काय ना बहुतेक. आपण दगड काढायला सुरू पूर्ण हा, अपोजिट साईडला म्हणजे परत जेवण करा आता. जेवणामुळे जास्त उचला हे व्हायना ना. हो, इकडून तोंड काढलं बरं का. मित्रांनो, बरंच घामाघूम झालेलं आहे. जेवण पण घेतलेलं आहे आपल्या इथं. दगड उचलले, दगड भरपूर आहे आपल्याला. बिग साईज इंडियन रॅट जातीला साप आहे. मोठा साईज नाही नाही, झुमच करू. त्या कांदा गेली केवढ्या. नाही नाही, या दगडा खाली डायरेक्ट दिसतंय ना. हा, त्या दगडा त्याच्या खाली. हो, सरकल्यावर का पलीकडे. हा, बारका याला बाजूला करायचं का. तो इकडे आला. थंडी भाऊ तुमच्या पायाखाली आला दगडाच्या. तुमच्या पायाखाली. आता पुढे जा पहिले. जबरदस्त आहे साप बघा. बाई 7 फुटाची आहे.
भरपूर दिवसापासून बघत होता तुम्ही किती दिवसापासून साधारणतः तरी 15 वर्ष 15 वर्षापासून हा साप यांना दिसत होता इथं. शेवटी आज आपण पकडलेला आहे. तर बघू शकता बिग साईज इंडियन रॅट्स धामण, मराठी धामण. हा साप शेतकरी बांधवांसाठी एकदम अत्यंत उपयोगी. जे शेतामध्ये उंदर असतात उंदरांचा नायनाट करण्यासाठी हा साप काम भरपूर करतो असतो. त्यामुळे सुग्रीव शक्तीने त्याला पकडलेला आहे. काही वेळात परवान्याच्या दिवशी सोडून जाऊ. व्यवस्थित पिशवीत पॅक केलेला आहे. बघू शकता बिग साईज या सापाबद्दल अनेक गैरसमज आहे, अंधश्रद्धा पण आहे. हा साप शेपीचा असा बाला, गायींचा असा बाला, म्हणजे अशी गाठण मानली ना तशी गायींना बाला मारून दूध पितो, असा दूध पेत नाही साप. आणि काटा पण नसतो असा काही. हा बिनविषारी वर्गातला धामण जातीला साप आहे. तर बघू शकता कशा प्रकारे तिने हाताला पण वेढा घातलेला आहे. तर या सापाबद्दल अनेक अंधश्रद्धा आहे. आपण अंधश्रद्धा दूर करायचं पण काम करत असतो. काही साप हा एक निसर्गाचा घटक आहे. त्याला पण असे काही साप आढळतं जवळील सर्पमित्राला तसं वन विभागाला कळवत जा. परत तसंच एक आम्ही प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगत असतो की आमची व्हिडिओ बघून किंवा आमच्या मित्रांची व्हिडिओ बघून कोणी पण साप पकडायसाठी प्रयत्न करू नका, कारण की जीवा भेटू शकतो. कारण की साप पकडण्यासाठी एक प्रशिक्षण, एक सापाबद्दल योग्य ती माहिती लागत असते. साप स्पॉटला कोणता सापडणार आहे का काय नाही आपण समोरची पण चौकशी करत असतो. साप कोणता आहे, काय कलर दिसायला कसा आहे. तर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला 2-3 असे होतकूर आढळतच. आम्ही पकडतोय, हे करतोय. तर असे विना प्रशिक्षणा द्वारे साप पकडायचा प्रयत्न करू नका, नाही तर तुम्ही तुमच्या जीवावर पण भेटू शकता. तर असे साप आढळले तर सर्पमित्राला, प्राणीमित्राला, वन विभागाला कळवत जा. साप वाचवा, निसर्ग वाचवा आणि सर्पदंश टाळा. शहरामध्ये कुठे पण साप आढळला तर आपल्या परिसरातले कॉन्टॅक्ट करत असतात आणि साप पण वाचतो आणि सर्पदंश पण टळतो. आता यांची भयभीत दूर झाली. आता 15 वर्षापासून साप दिसणारा एवढ्या एरियातच. हा इथं इथपर्यंत यायचं. धन्यवाद.